आणि त्यांचे जे निर्णय घेणं सुरू आहे ते जनतेला समोर ठेवून जनतेच्या हिताचे निर्णय ते घेत नाहीत. त्यांचे जे बोलवते धनी आहेत त्यांच्या हिताचे ते निर्णय घेत आहेत. यांचे बोलवते धनी कोण आहेत? तर एका बाजूला नागपूरमध्ये ऑफिस असलेले RSS वाले आणि दुसऱ्या बाजूला ते अबानी काय ते अदानी अंबानी टाटा बिर्ला ट्रम्प म्हणजे तिकडे ट्रम्प त्यांचा बाप तो तिकडे. तर यांच्या सोयीचे निर्णय घेणारं सरकार हे आज सत्तेवर आहे. आता हे सत्तेवर आले म्हणजे कसे आले? माझं म्हणणं त्याची दोन कारणं आहेत. एक कारण आहे ते सगळं खोटच करून सत्तेवर आले. धर्माची भांडणं लावायची, जातीची भांडणं लावायची. दुसऱ्या बाजूला ते EVM मधला घोटाळा, मतदार यादीतला घोटाळा आणि आमच्या माणसांचं अज्ञान. ह्या सगळ्या गोष्टींच्या आधारावर सत्तेवर आल्यामुळे यांना जनता महत्त्वाची वाटत नाही, यांना त्यांचे मालक महत्त्वाचे वाटतात. म्हणून आत्ता ज्यासाठी आपण निवेदन द्यायचं असं चर्चा केली त्यातला एक नंबरचा जो मुद्दा आहे तो आहे शक्तिपीठाचा. आमचं म्हणणं आहे शक्तिपीठाची गरज काय? कोणी मागणी केली? कुठं आंदोलन झालं का? शक्तिपीठ झाला पाहिजे, आम्हाला नागपुरासनं गोव्याला 8 तासात जायचं आहे. कोण बोललं? कुठल्या विधानसभेतल्या माणसानं मागणी केली? कुठल्या जिल्हा परिषदेनं मागणी केली? तालुका पंचायतीनं केली? कुणी केली? ही मागणी जनतेची नाही आणि हा शक्तिपीठ जनतेसाठी नाही. त्यांचा निर्णय सरळ आहे की जनतेच्या जमिनी काढून घ्यायच्या, त्याच्यातून रस्ते न्यायचे, म्हणजे विकास दाखवायला. बरं बघा रस्ता दिसतोय. जर शाळा चालू केल्या तर मुलं शाणी होतात, दाखवता येत नाही शाणं झालंय की नाही. दवाखाने चालू ठेवले आणि ॲनिमिया झालेल्या बायांच्या अंगातलं जर रक्त वाढलं तर काम करायची त्यांची शक्ती वाढते, कुवत वाढते, त्यांची बुद्धी चालते, पण ते दाखवता येत नाही. म्हणून जे दाखवता येत नाही ते करायचं नाही आणि जे दाखवता येते, फोटो काढता येतात, जाहिरात करता येते, असं काय तर जनतेला शून्य उपयोग असलेले रस्ते करायचा हा रोग लागलेला आहे या सरकारला. किती रस्ते? म्हणजे शक्तिपीठची गरज नाही. तुम्ही जर मिरजेसनं पंढरपूर तुळजापूरपर्यंत गेला तर आता 6 पदरी रस्ता तयार आहे. त्याच्यावर माणसं सुद्धा नसतात, म्हणजे वाहनं तर नाहीतच, मोकळा पडलेला आहे रस्ता. त्यांना अपेक्षित असलेला टोल सुद्धा तिथं मिळत नाही. मग तरी सुद्धा असा नवीन आणि रस्ता 8 किलोमीटरवर 10 किलोमीटर गरज काय? तुळजापूर ते नागपूर रस्ता तयार आहे आणि तुळजापूर ते कोल्हापूर गोवा रस्ता तयार आहे. आमचं म्हणणं शक्तिपीठाची गरज नाही आहे. तो रस्ता दुरुस्त करा. तुम्हाला काही कमी जास्त वाटत असलं त्याच्यात खर्च करा ना. नवीन जमीन घ्यायची, नवीन खर्च करायचा, नवीन प्रश्न तयार करायचे आणि त्याच्यावर खर्च किती आहे? 1,10,000 कोटी रुपये कर्ज काढणार आहेत हे. आता कर्ज काढणार म्हणजे कशासाठी काढणार? तर अजितदादानं मरायच्या अगोदर खरं बोललाय तो घडी. सरकारकडे पैसे नाहीत, लाडक्या बहिणींच्याकडे सगळे पैसे, असं जाहीरपणे अर्थमंत्री त्यावेळचे आणि उपमुख्यमंत्री बोललेले आहेत. मग सरकारकडे पैसे नसताना नको असलेला नवीन रस्ता कशासाठी? तुमच्या नावावर कर्ज काढायचं आहे. केंद्र सरकारनं याच्या अगोदर 8 लाख कोटी रुपये कर्ज काढलेले आहे. आता हे 1,10,000, 8 लाख म्हणजे जास्तच आहे, 22 लाखाच्या आसपास काहीतरी आहे ते, आणि 1,10,000 कोटी आत्ता कर्ज काढणार आहेत. महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 12 कोटी आणि आता हे कर्ज काढणार 1,10,000 कोटी, म्हणजे प्रत्येक माणसाच्या डोक्यावर 10,000 कर्ज आहे. आणि जर एखादं कुटुंब असेल तर त्या कुटुंबात 5 माणसं असली तर त्या कुटुंबावर आता यांनी काढलेलं 50,000 कर्ज आहे. कशासाठी हे कर्ज? कशासाठी तुम्ही काढताय? काय याची गरज आहे?
माझं म्हणणं, ज्याची काहीही गरज नाही अशा प्रकारचा रस्ता करून नको असलेलं कर्ज जनतेच्या डोक्यावर लादून हा रस्ता काढायची गरज काय आहे हो? त्यामुळं त्यामुळं नको असलेला रस्ता कर्ज काढून महाराष्ट्राच्या जनतेवर लादणं आणि तोही हुकुमशाही पद्धतीनं निर्णय घेऊन लादणं हे आम्हाला मान्य नाही. विधानसभेत कोणी मागणी केली नाही, कुठल्या ग्रामपंचायतीनं ठराव केला नाही, कुठल्या लोकांनी रस्त्याची अडचण सांगितली नाही. मग हा का रस्ता करतायत कर्ज काढून? याचं कारण असं की अदानी आणि अंबानींची गरज आहे. त्यांना तिकडं लोखंड मिळालेलं आहे, केंद्र सरकारनं दिलंय. नाहीतरी हे मालक लोक सांगतील ते करतात. हे मालक लोक म्हणजे अदानी अंबानी, कारण यांना आमदार खरेदी करायला पैसे त्यांनीच दिलेत. 50 कोटी 60 कोटी 70 कोटी कुठनं आणलं पैसे? एका रोजगार हमीच्या कामाला जाऊन फडणवीसांनी आणलेले नाहीत. हे यांच्या मालक लोकांनी यांना दिले. मोदींना फिरायला विमान अदानीच दिलं होतं. म्हणजे ज्या लोकांनी ह्यांना सोयी सवलती पुरवल्या त्या लोकांची गरज भागवण्यासाठी म्हणून यांनी हा रस्ता काढलेला आहे. या रस्त्यावर ते देवाचं नाव घेतात, पण हे खरं नाही. तुम्हाला जर आमची शक्तिपीठं जोडायची आहे तर आमची शक्तिपीठं तरी तुम्हाला माहिती आहेत का? ज्योतिबा डोंगरात, भैरोबा डोंगरात, बिरोबा डोंगरात, काळूबाई डोंगरात नेणार तिकडे शक्तिपीठ. बरं, आमच्या देवासने जायचं म्हणजे पंढरपूर रस्त्यावर आहे. खरं त्याला 2 तासात नाही 3 तासात गेला की पावतोय असं नाहीये. त्याला चालत जाणं आवडतं. आमची माणसं चालत जातात. आमची माणसं बैलगाड्या घेऊन ज्योतिबाला जातात. आमच्या देवाचं तुम्हाला काय कळतंय? तेव्हा आमची देव तुम्ही जोडायला लागलाय आणि आम्ही न जोडता आमची देव ठेवलेत काय? अजून फडणवीस मुख्यमंत्री होणार मग ते आमच्या देवाला रस्ता करून देणार, काय येड लागलंय का? आमची देव सगळी आधी जोडलेली आहेत. कुठलाही देव न जोडता नाही. देवाच्या आणि धर्माच्या नावावर अदानीने अंबानीचं भलं करायचं आणि आम्हाला कर्जात डुबवायचं. आणि कर्ज पैसे नाहीत म्हणून शाळा बंद करायच्या, पैसे नाहीत म्हणून दवाखाने बंद करायचे, पैसे नाहीत म्हणून बाकीच्या सगळ्या सुविधा बंद करायच्या आणि लोकांच्यावर कर्ज काढून असला रस्ता लोकांच्यावर लादायचं. हे राजकारण आम्हाला चालणार नाही महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे आमच्या माणसांनी राजकारण केलंय नाही असं नाही. मग ते इकडे जेडी बापू असतील, तिथं नागनाथ अण्णा असतील, राजाराम बापू असतील, तर वसंतदादा असतील. यांनी राजकारण काय केलं? पाणी कसं तुंबवता येईल, शेतीला पाणी कसं मिळेल, सिंचन योजना कशा होतील, त्याच्यावर पीक कसं येईल, त्याच्यावर प्रक्रिया उद्योग कसे तयार करता येतील याचं राजकारण केलं. तुम्ही करा ना उद्योग, तुम्ही करा लोकांचं उत्पन्न वाढवणारं राजकारण नाही. लोकांचं वाटोळं कसं करता येईल, लोकांच्या जमिनी कशा काढून घेता येतील आणि लोकांच्या नावावर कर्ज कसं काढता येईल यासाठी सत्तेचा वापर करणारे हे लोक आहेत. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की याला सगळ्यांनी विरोध केला पाहिजे. आपण कमी संख्येनं जरी असलो तरी माझं असं म्हणणं आहे की आपल्या जी अज्ञानी जनता आहे तिला हे कळलेलं नाही. हे जरा वरचं राजकारण आहे, ते कळायला वेळ लागतो. आपली तरुण मुलं त्यांनी गुंतवलेत नको त्या गोष्टीमध्ये, इतर माणसं सुद्धा गुंतवलेत. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आपण सावधपणे आपल्या गावातून कसं जाता येईल, गावागावातून, आणि हे सत्य जनतेला कसं समजून सांगता येईल यासाठी प्रयत्न करूया. ते जागे झाले तरच अडचण सुटणार आहे. आपण फक्त करून हे होणार नाही. त्यामुळे जनतेला जागे करण्याचे वेगवेगळे मार्ग काढले पाहिजेत आणि आपण त्या पद्धतीने व्यवहार केला पाहिजे, तरच आपण पुढे जाणार आहे. नाहीतर आपली अडचण होणार आहे. या वयात सुद्धा आबांनी असा विचार करणं आणि आपल्या सगळ्यांना एकत्र बोलवणं ही साधी गोष्ट नाही. त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली, पण आपण आपली जबाबदारी पार पाडूया आणि ह्या सरकारचं हे धोरण जनतेच्या विरोधातलं जनतेला समजून सांगूया एवढा आग्रह करतो आणि थांबतो. धन्यवाद. या क्रांतीभूमीमध्ये आबांनी बोलवलं आणि अजून काही त्या मशालीतल्या ज्वाला शिल्लक आहेत